श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 2 ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत सर्व पितृ अमावस्या. या सर्व पितृ अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध आपल्याला या पितृपक्षामध्ये तिथीनुसार करता आले नसेल, काही अडचणी आल्या असेल तर यामुळे आपण श्राद्ध करू शकले नसेल तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं. तसेच आपल्याला ज्या पितरांची श्राद्ध तिथी माहिती नसते तर अशांचं श्राद्धसुद्धा या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते. सर्व पितृ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि यामुळे सुद्धा या अमावस्येचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण छोटे मोठे उपाय हे करत असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवारी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचं आहे. हे पान आणल्याने करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय चांगला मानला जातो. अमावस्येच्या दिवशी फक्त वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि हा वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो खास करून ज्या व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत आहे त्या व्यक्तींवरती जास्त होत असतो. त्याचबरोबर ज्या आजारी व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती सुद्धा हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि सोबतच घरातील जी लहान मुलं असतात तर त्या मुलांवरती सुद्धा हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडत असतो. आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये छोटे मोठे उपाय जे आहे तर ते केले जातात जेणेकरून ही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये येणार नाही. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. उद्या तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी 9च्या अगोदरच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु तुम्हाला अगदी 9 वाजेपर्यंत हा उपाय करणं शक्य झाले नाही किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट आला तर तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल तर लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरातील नकारात्मक शक्तींचा परिणाम हा दूर करण्यासाठी, इडापिडा ही निघून जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तर तुम्हाला काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतरनं तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे. 1 चमचाभर तुम्हाला कच्चं दूध जे असतं गाईचं ते टाकायचं आहे आणि यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. सोबत तुम्हाला 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि हे सगळं घेऊन तुम्हाला जायचं आहे रुईच्या झाडापाशी. आता रुईच्या झाडापाशी जाताना जर तुमच्या घराजवळ मोठं रुईचं झाड असेल, मोठं म्हणजे जे जुनं झाड असेल तर त्यापाशी तुम्हाला जायचं आहे आणि जर तुम्हाला अगदीच जुनं झाड भेटलं नाही तर तुम्ही जे नवीन रोपटं उगवलेलं असतं तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. गेल्यानंतरनं तुम्हाला ह्या 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत.
त्या झाडापाशी लावायचे आहेत आणि हे जल तुम्हाला त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला त्या रुईला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। रुईच्या मुळांमध्ये साक्षात गणेशाची प्रतिमा तयार होते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा असते। तसेच या झाडाच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम हा होत नाही आणि त्या घरावर कधीही जादूटोणा, तंत्र, मंत्र यांचा वाईट प्रभाव देखील पडत नाही। अशा घरावर, अशा घरातील लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला या रुईला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि त्या रुईचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे। पान तोडून आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे आणि ते तुम्हाला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये करा किंवा तुमच्याकडे इतर कुठलं भांडं असेल बारीक करायचं त्यात तुम्हाला बारीक करायचं आहे आणि यानंतर त्यामधून आपल्याला 1 ते 2 थेंब रस निघेल एवढा रस आपल्याला काढायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 2 फुलवाती लावायच्या आहेत। 2 फुलवाती लावताना तुम्हाला ज्या साईडला आपण ती फुलवात प्रज्वलित करतो त्या साईडला तुम्हाला एकत्र वळून घ्यायचे आहेत। अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत याच पद्धतीने तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि एकात एक करून तुम्हाला ती एक फुलवात बनवायची आहे। यानंतर ही फुलवात तुम्हाला त्या मातीच्या दिव्यामध्ये लावायची आहेत। या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही इतर म्हशीचं किंवा कुठलंही तूप घालू शकतात। फक्त त्यामध्ये चिमूटभर हळद टाका म्हणजे त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जाईल। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रुईच्या पानाचा जो आपण रस काढला होता त्यातला 2 ते 3 थेंब रस तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहे। तूप आणि तो रस तुम्हाला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही फुलवात घालून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। आता ही फुलवात जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं किंवा फुलाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर आपल्या घरामध्येच देवघर जे आहे तर त्या देवघरामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। हा दिवा तुम्ही लावल्यानंतर जितका वेळ चालेल तितका वेळ तुम्हाला चालू द्यायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यानंतर त्यामध्ये जी वात शिल्लक राहील किंवा थोडंसं तूप राहील तर त्यामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। याचा संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला ही जी मातीची पंती आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहेत। असं केल्याने घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा ही नष्ट होते। घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। पैशांच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते। जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल, इडापिडा असेल, दरिद्री असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। कारण लगेचच दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होणार आहे। नवरात्रीमध्ये देवी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपण हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करेल। त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा, ही सर्वपित्री अमावस्या आहे। पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की पितृदोष घरामध्ये असल्याने कोणत्या अडचणी येतात। तर आपल्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्या ठीक दुपारी 12 वाजता आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला 2 अगरबत्ती किंवा धूप जो आहे तर तो लावायचा आहे। दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि जर या दिशेला आपल्या घरामध्ये आपण अगरबत्ती किंवा धूप जर लावला तर नक्कीच आपले पितृ हे प्रसन्न होतात। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वीवरून यमलोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा अगदी 2 मिनिटाचा अतिशय सोपा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे, अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी बघा अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात।
पवित्र गंगेवरती जाऊन स्नान जर केलं तर पितृ प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं। अशावेळी जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करणार आहे तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचं पान जे आहे तर ते आणून टाकायचं आहे। हे पिंपळाचं पान आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पितृ प्रसन्न होतात, प्रत्येक कामात यश मिळते आणि मनातील अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात आपल्या पितरांचा वास असतो आणि जेव्हा हे पान आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।